ते बेल्ट वगैरे लावून फिरणारी हे जे इथे मी देवनगर चौकात बसलो आहे, इथे हे जे दोन कुत्रे आहेत मगापासनं प्रत्येक गाडीवाल्याच्या मागे धावतात आहे. आता NMC प्रबंधन म्हणा किंवा जे काय आपले प्रबंधन असतील यांचं लक्ष कसं जात नाही, किंवा जे NGOच्या मार्फत जे काम चालू आहे असे NGOवाले कोण लागतात की जे यांना पाळून ठेवतात. NGOंना म्हणा तुम्हाला खिलवायचं पिलवायचं असेल तर घरी घेऊन जा, आपल्या घरी यांना ठेवा आणि खिलवा पिलवा. आता यांना खिलवतात पिलवतात, नसबंदी करतात NMCवाले, हे सायको होतात कुत्रे आणि प्रत्येक गाडीच्या मागे धावतात. आता हे जे चावा घेतात किंवा लोकांचं नुकसान करतात जानमालचं, त्याला जबाबदार कोण आहे, त्याची भरपाई कोण करेल? NGO करेल की NMC करेल की अजून जे यांचे डॉग लवर्स म्हणतात जे सो कॉल्ड ते करतील? हा एक खूप मोठा प्रश्न आहे नागपूरवाल्यांना. आणि ही परिस्थिती नागपुरातील प्रत्येक एरियात आहे. आणि तुम्ही स्वतः एक ड्राईव्ह काढायची, बघा तुम्ही. आणि जे NGOवाले आहेत किंवा NMCवाले आहेत, जेव्हा कोणी मोठे ऑफिसर आहेत, समजा का त्यांच्या घरच्या फॅमिलीच्या मागे धावला तर ते यांना असंच प्रेम करतील, असंच ठेवतील की यांच्यावर कारवाई करतील किंवा यांना बाहेरगावी सोडतील किंवा इंजेक्शन देऊन मारतील? हा विषय आहे. नागपूरवाले विचारतात सर्व नागरिक. आता बघा तुम्ही सुज्ञ लोक आहात, मोठे लोक आहात, ऑफिसर लोक आहात. आपण जास्तीत जास्त एक लेमॅन म्हणून मी तुम्हाला एक निवेदन देऊ शकतो किंवा एक विनवणी करू शकतो इन पब्लिक इंटरेस्ट ओनली. माझा काही यामध्ये पर्सनल स्वारस्य नाही आहे किंवा पर्सनल इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही समजू शकता या विषयाला, आणि हा विषय गंभीर आहे, त्याच्यावर नक्की कार्य करावे. मी समीर कुलकर्णी, धंतोली, नागपूर.